नमस्कार, मी निरंजन. शेवटी जे मी काही महिन्यांपासून बोलत होतो ते व्हायला लागले. अमेरिकेमध्ये अमेरिकेमधली जी युनायटेड स्टेट्स कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम या नावाची जी त्यांची संस्था आहे, आयोग आहे अमेरिकन सरकारचा, त्या अमेरिकन सरकारच्या आयोगाने अमेरिकन सरकारकडे अशा शिफारसी केल्या आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती पूर्णतः बंदी आणावी. नुसतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही, त्यांनी त्याच्यामध्ये रॉल आपण म्हटलंय, म्हणजे भारत सरकारच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग वरती सुद्धा बंदी आणावी असं म्हटलंय. इतकंच नाही, त्यांनी या संस्थांशी संबंधित लोकांना अमेरिकेमध्ये पाऊल टाकण्याची सुद्धा परवानगी देऊ नये आणि या संस्था आणि यांची माणसं यांचे अमेरिकेमधले जे काही ऍसेट्स असतील ते सर्व ऍसेट्स गोठवावे अशी ही शिफारस केलेली आहे. आणि हे अत्यंत गंभीर आहे. याशिवाय त्यांनी संपूर्ण भारताला धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न CPC हा दर्जा द्यावा असं म्हटलंय. म्हणजे कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न मध्ये अफगाणिस्तान होतं, आता भारत त्याच्यात येणार आहे. कारण त्याच धर्मांध तालिबानी प्रवृत्तीनी इथला हिंदुत्ववाद वागतोय आणि याची सुरुवात खूप आधी व्हायला लागली होती. मी वेळोवेळी त्याबद्दलचे रिपोर्ट सांगितले होते. रटगर युनिव्हर्सिटी ही अमेरिकेमधली एक अत्यंत प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीनी हा एक रिपोर्ट केला होता. आणि नुसतं त्या युनिव्हर्सिटीने नाही तर रटगर युनिव्हर्सिटीचं रटगर सेंटर फॉर सिक्युरिटी रेस अँड राईट्स, तर हा रिपोर्ट हिंदुत्व इन अमेरिका अँड एथनो नॅशनलिस्ट थ्रेट टू इक्वॅलिटी अँड रिलिजियस प्लुरिझम, समानता आणि धार्मिक विविधता याला अमेरिकेतल्या हिंदुत्वाचा आणि संपूर्ण पाश्चिमात्य देशांमध्ये या हिंदुत्वाचा काय धोका आहे याबद्दलचा हा जवळजवळ 100 पानांचा रिपोर्ट त्यांनी केला होता. याच्यामध्ये त्यांच्या सोबत रटगर युनिव्हर्सिटीच्या सोबत जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी वगैरे इतर अनेक महत्वाची विद्यापीठं हा अहवाल तयार करताना त्यांचा सुद्धा सहभाग होता. यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली जगभरामध्ये जे काही केलं जात आहे, म्हणजे भारतात काय होतं आहे याचा तर घटनावार महिनावार तपशील आहे. जो द्वेष पसरवला जातोय, जे भय निर्माण केलं जात आहे आणि जगामध्ये जे काही केलं जात आहे त्याच्यामध्ये अगदी कॅनडातल्या केलेल्या निज्जरची हत्या असेल किंवा त्या गुरपवन सिंग पन्नूच्या खून करण्यासाठीची दिलेली सुपारी असेल, इथपासून ते अमेरिकेमधल्या RSSच्या शाखा काय करतात, इथं HSS नावाने असतात, हिंदू स्वयंसेवक संघ नावाने, पण विश्व हिंदू परिषद तिथं आहे. तिथं या सगळ्या संघटना संघाच्या नावाच्या खालती ज्या वेगवेगळ्या आहेत या तिथं काय काय उपद्व्याप करत असतात, कशा पद्धतीने तिथल्या पॉलिसीज आणि धोरणांवरती प्रभाव टाकण्याचा परिणाम करतात, कशा पद्धतीने तिथे स्वतः अल्पसंख्याक असल्याचं भोकाड रचायचं आणि जगभरातल्या मुसलमानांच्या विरोधामध्ये द्वेष पसरवायचा, हे कशा पद्धतीने या हिंदुत्ववादी संघटना करतात, हा डिटेल्ड रिपोर्ट हिंदुत्व इन अमेरिका या नावाने रटगर युनिव्हर्सिटीने केलेला होता काही महिन्यांपूर्वी. त्याच्यावरती मी वेगळे स्वतंत्र भागही केले होते. त्यावेळेला हे सांगितलं होतं की रटगर युनिव्हर्सिटीचा हा रिपोर्ट US काँग्रेसमध्ये दिलेला आहे, या युनायटेड स्टेट्स कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम यांना सुद्धा त्यांनी तो सादर केलेला आहे, हे तेव्हा बोललो होतो. त्यानंतरचा घटनाक्रम बघा. या लोकांना क्रोनॉलॉजी सांगायची असते ना, पहिले हा रिपोर्ट आला. पहिल्यांदा ते निज्जरचा हत्या झाली, पन्नूच्या खुनाची सुपारी दिली गेली, मग या सगळ्या गोष्टींबद्दल या सगळ्या विद्यापीठांनी रिसर्च सुरू केला. भारतातल्या घटनांचा तपशीलवार आढावा दर आठवड्याचा हा घेतला गेला. त्याचा मोठा रिपोर्ट बनला की कशा पद्धतीने सिस्टमॅटिकली धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला होतोय. मग हा रिपोर्ट रटगर युनिव्हर्सिटीने सादर केला, US काँग्रेसला सबमिट केला. त्याच्यातही त्यांनी या शिफारसी केल्या रटगर युनिव्हर्सिटीने. त्याच्यानंतर या युनायटेड स्टेट्स कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम या आयोगाला सुद्धा त्यांनी हा रिपोर्ट सादर केला.
आणि आता त्यानंतर तुम्हाला आठवत असेल, क्रोनॉलॉजी म्हणून सांगतोय, त्यानंतर RSSनी अमेरिकेमध्ये त्यांच्यासाठी लॉबिंग किंवा त्यांच्यासाठी दलाली करणारी एक फर्म हायर केली आणि त्या फर्मला 3 कोटी रुपये डॉलर्समध्ये दिले फी म्हणून. आणि त्याच्यावरून ज्या वेळेला बोंबाबोंब सुरू झाली त्यावेळेला काही दिवसांनंतर ते RSSच्या ऐवजी एका व्यक्तीच्या नावावरती ते कॉन्ट्रॅक्ट बदललं गेलं. पहिल्यांदा ते RSSच्याच बिहाफवरती होतं. हेही रिपोर्ट, याच्याही बद्दल मी डिटेल व्हिडिओ या आधी केलेले आहेत. आणि आता हा रिपोर्ट हा सुद्धा रिलिजियस फ्रीडमवरचा रिपोर्ट 100 पानांचा आहे. त्यातलं हे मी भारताबद्दलची पानं फक्त प्रिंट केलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा डिटेल शिफारसी केल्या आहेत. आणि त्या सगळ्या याच आहेत. धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनांसाठी ही संस्था जबाबदार आहे भारतातल्या, हे स्पष्ट स्वरूपात त्यांनी म्हटलंय. भारतात धार्मिक स्वातंत्र्यावरती होणारे हल्ले हे अनियमित नाहीत, ते गौण नाहीत, ते दुर्लक्ष करण्याजोगे नाहीत, ते संरचनात्मक, विचारसरणीवर आधारित आणि सातत्याने चालणारे आहे. हा त्यांचा निष्कर्ष आहे. आणि या सगळ्या घटना आपण रोज आजूबाजूला बघत असतो. आणि एक लक्षात घ्या, या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की RSS ही एखादी काठावरती चालणारी संस्था नाही, भारतातील हिंदू राष्ट्रवादी विचारसरणी आणि संघटनात्मक शक्तीच्या केंद्रस्थानी असलेली ती एक प्रमुख यंत्रणा आहे, जिचा सत्तेवरती थेट प्रभाव आहे, देशातल्या सत्तेवर थेट प्रभाव आहे. आणि यामुळे या देशामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी, शीख आणि विविध प्रकारचे मतभेद व्यक्त करणारे लोक वाढत्या प्रमाणात वगळले जाणे, भीती आणि असुरक्षिततेला सामोरे जातात. आता म्हणून हे आयोग अमेरिकन सरकारकडे शिफारस करत आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेवरती संपूर्ण आर्थिक निर्बंध आणावेत, त्यांना अमेरिकेत प्रवेश करण्याची सुद्धा परवानगी दिली जाऊ नये आणि त्यांचे अमेरिकेमध्ये जे काही ऍसेट्स असतील ते सर्व फ्रीज करण्यात यावे, ते गोठवण्यात यावेत. आता हे नरेंद्र मोदी नावाचं एक बायोलॉजिकल प्राणी इकडे अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसमध्ये प्रश्न विचारल्यानंतर काय भलतात प्रश्न विचारलेला असतो, उत्तर देताना ते भारत वसुधैव कुटुंबकम में विश्वास रखता है. तुमच्या देशात सगळ्या जाती धर्माची लोक आहेत याचा अर्थ तुम्ही वसुधैव कुटुंबकम मानता असं नाही. तुमच्या देशात असलेली सर्व जाती धर्म आणि पंथांची, विचारसरणीची, श्रद्धेची किंवा नास्तिकांची सुद्धा सर्व लोक ही तुमच्या देशामध्ये भीतीशिवाय जगू शकतात का? भीतीशिवाय हवं तिथं प्रवास करू शकतात का? भीतीशिवाय हवं तिथं खाऊ शकतात का? हवं ते खाऊ शकतात का? ते भीतीशिवाय त्यांच्या श्रद्धांप्रमाणे उपासना करू शकतात का? ते बोलू शकतात का भीतीशिवाय? ते भीतीशिवाय संघटित होऊ शकतात का? ते भीतीशिवाय मतभेद व्यक्त करू शकतात का? हे जर असेल तर धार्मिक स्वातंत्र्य तुमच्या देशामध्ये आहे असं म्हणता येऊ शकतं. आता तुम्हीच विचार करा की या सगळ्या गोष्टी भारतात आहेत का? या देशामध्ये कोणीही, कुठल्याही जाती धर्माचा माणूस हा भीतीशिवाय संघटित होऊ शकतो का? हा भीतीशिवाय त्याच्या मनात जे आहे, मतभेद जे आहेत ते बोलू शकतो का? आपण पाहतो ना, लगेच त्याला अर्बन नक्षल म्हटलं जातं, लगेच त्याला काहीतरी अतिरेकी म्हटलं जातं, खलिस्तानी म्हटलं जातं, त्याला लगेच तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात, लगेच त्यांच्या नावावरती खोट्या FIR आणि खोटे आरोपपत्र दाखल केली जातात. शर्जील इमाम किंवा ओमर खालिद सारखी मुलं, PhD केलेले विद्यार्थी हे तुरुंगामध्ये 5-5 वर्ष सडतायत, सुनावणी सुद्धा होत नाहीये, चार्जशीटच दाखल होत नाहीये, पण तुरुंगामध्ये त्यांना सडवलं जात आहे. हे होत आहे ना भारतात. वरातीसाठी घोड्यावर बसण्याचा तुझ्या जातीला अधिकार नाही म्हणून एका मागासवर्गीय तरुणाची हत्या केली जाते इथेच. फ्रीजमध्ये बीफ आहे या संशयावरून या देशात माणसांची हत्या केली जाते. हे आहे ना.
म्हणजे इथं ते धार्मिक स्वातंत्र्य नाही. आणि म्हणून ही गोष्ट अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम करणारी आहे. आपल्याकडे तर बहिष्काराचं पवित्रीकरण केलं जात आहे. अगदी अगदी लेटेस्ट उदाहरण तर एक बंदर खात्याचा मंत्री. बंदर म्हणजे मराठीचं, माझा समज असा आहे की बंदर खातं म्हणजे मराठीतलं बंदर असावं का हिंदीतलं असेल तर माहित नाही मला. पण बंदर खात्याचा एक मंत्री आहे महाराष्ट्रात, नितेश राणे म्हणून. त्यांनी आत्ता परवा वक्तव्य केलं की कुंभमेळ्यामध्ये मुसलमानांना स्टॉल उभारले दिले जाऊ देणार नाही, तोडून टाका, आम्ही बसलोय सरकारात. म्हणजे याच पद्धतीचं नाशिकला नवरात्रीमध्ये कालिका उत्सव जो असतो तिथे अशा प्रकारे मुस्लिमांना स्टॉल लावू देऊ नका, असं नाशिकची आमदार बोलली होती, बडी भाभी. या बहिष्कारांचं पवित्रीकरण केलं जात आहे, हे लक्षात घ्या. आणि बहिष्कारांचं पवित्रीकरण जिथं केलं जातं त्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे असं म्हटलं जात नाही. आणि म्हणून आता जगाने याची दखल घेतली आहे. अमेरिकेने थेट बंदी आणावी, यांचे सर्व ऍसेट्स, बँक अकाउंट पासून स्थावर जंगम सर्व ऍसेट हे ताबडतोब गोठवावे आणि अमेरिकेमध्ये या लोकांना पाऊलही टाकता कामा नये असे आदेश दिलेत. आता या शिफारसीवरून अमेरिकेने जर सँक्शन्स आणले, जर माय फ्रेंड डोनाल्ड यांनी जर का सँक्शन्स आणले, तर अमेरिकेच्या सँक्शन्सचा अर्थ असा होतो की अमेरिकेच्या सर्व अलाइड नेशन्समध्ये, संपूर्ण युरोपमध्ये एकाही देशामध्ये यांना जाता येणार नाही, यांच्या असलेल्या मालमत्ता जप्त होतील, सर्व जगभरातल्या या देशांमध्ये. ही भारताच्या देशाच्या प्रतिमेला आतापर्यंत देशांनी कसोशीने जपलेल्या 2014 पर्यंतच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला RSSनी जगामध्ये भारताच्या प्रतिमेवर काळीमा खोचलेला आहे. हे जे काही भारत माता करत असतात ना, त्या भारत मातेला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काळीमा पुसलाय त्याच्या तोंडावर. ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि याचा खरोखर विचार करणं गरजेचं आहे. हे जे जगातले देश ज्यांनी प्रगती केली, अगदी इराण सगट, त्यांनी महिलांना संरक्षण दिलं, त्यांनी महिलांना शिकवलं. हा खमेनीच्या नावाने जे बोंब मारतात, तो खमेनी सत्तेमध्ये येण्याच्या आधी 28% महिला साक्षर होत्या, आता 96% महिला साक्षर आहेत इराणमधल्या. आपल्या देशाचं काय प्रमाण आहे विचार करा, इथल्या महिलांना कशी वागणूक दिली जाते विचार करा या सगळ्या बाबतीत. आणि म्हणून हे जे प्रगती केलेले देश आहेत, मग अख्खा युरोप असेल, अमेरिका असेल, इतरही देश ज्यांनी प्रगती केली, ते देश हे लोकशाहीवादी आहेत आणि धर्मनिरपेक्ष आहेत. म्हणून त्यांना प्रगती करता आली. ते इक्वॅलिटी मानतात, संधीची समानता मानतात, कायद्यासमोर समानता मानतात, म्हणून त्या देशांनी प्रगती केली. आणि या देशात समानता नाही हे हा अहवाल सांगतोय. आणि असे सातत्याने वारंवार अहवाल येत होते. मी वेळोवेळी सांगत होतो की जागे व्हा. आणि आताच या भक्तांची जी काही चिमणीन, पाखरं, त्याचं काय पिल्लू, त्या पोंक्षेचं पिल्लू, त्या याचं चिमणा, हे जे काही तिकडे परदेशात शिकतात किंवा शिकायला जातात, यांना जर हाकलून दिलं डोंगरावर लाथा मारून, किंवा त्यांचे तिथं असलेले बँक अकाउंट जर फ्रीज करून टाकले, तर फक्त भोकाड पसरू नका. आणि हे जागतिक पातळीवरती भारताच्या प्रतिमेला हा जो काळीमा फसला जातोय, हा तुम्हाला पटतोय का? पटत नसेल तर खालीही कमेंट करून सांगा. पटत नसेल तर या सगळ्यांपासून, संघ आणि भाजप पासून कोविडच्या काळात करत होतो तसं सोशल डिस्टन्सिंग सुरू करा, तरच भारताची प्रतिमा सुधारू शकते. तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट करून सांगाच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.